नमस्कार, सीमाज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली शेवयांची खीर। तर आता आपण पाहूया खिरीसाठी लागणारे साहित्य। ही आहे खिरीच्या शेवया। ह्या कच्च्या शेवया आहेत। ह्याच्यामध्ये दोन प्रकार येतात, एक भाजलेली शेवया येते आणि एक कच्च्या। तर मी कच्च्या यूज करते। ही आहे साखर, काजू बदाम पूड, वेलची पूड आणि हे काजू बदाम मी डेकोरेशनसाठी ठेवलेले आहेत। आणि हा आहे नेस्ले एव्हरीडे मिल्क पावडर। आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर हे पहा, इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि तिकडे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे। तर मी दूध 1 लिटर घेतलेलं आहे, गाईचं गोकुळ गाईचं दूध 1 लिटर घेतलेलं आहे। आणि इथे मी आता शेवया भाजायसाठी कढई ठेवलेली आहे। तर आता आपण शेवया भाजून घेऊया। आपली कढई आता गरम झालेली आहे। त्याच्यामध्ये मी हे मोठा 1 टीस्पून भरून मोठा तूप टाकत आहे। हा माझा टीस्पून एवढा मोठा आहे। तर हा मी 1 टीस्पून भरून तूप टाकत आहे। तूप गरम झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण शेवया टाकूया आणि त्या अशा भाजून घेऊया। शेवया स्लो गॅसवरती भाजायच्या, फास्ट गॅस करायचा नाही, त्या करपल्या नाही पाहिजेत। जर शेवया करपल्या तर खिरीचा कलर असा ब्राउनिश टाईप येईल आणि शेवया जर व्यवस्थित भाजल्या गेल्या तर आपली खीर व्यवस्थित दिसेल आणि खीर कडूही लागेल। त्यामुळे शेवया अशा मंद स्लो गॅसवरती व्यवस्थित फक्त कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायच्या। आता शेवयांचा कलर कसा आपला सफेद व्हाईट पूर्ण सफेद होता, तर त्याचा थोडासा रेडनेश कलर येईपर्यंत भाजायच्या। आपण जी ड्रायफ्रूट पूड करून ठेवलेली ती आता मी ह्याच्यामध्ये टाकते आणि तीही शेवयांबरोबर परतून घेते। ड्रायफ्रूट पूडही भाजत आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत। साखर टाकलेली आहे आणि मी मगाशी ज्या वाटीने शेवया टाकल्या होत्या, शेवया घेतल्या होत्या ना, ज्या वाटीने त्याच वाटीच्या मापाने पाणी घेतलेलं आहे। हे पहा, ज्या वाटीने शेवया घेतल्या ती 1 वाटी भरून मी ह्याच्यामध्ये पाणी टाकत आहे। आता हे आपण साखर आणि पाणी टाकलेलं आहे। तर हे पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला हे असंच शिजवून घ्यायचं आहे। शिजवून म्हणजे फक्त साखर विरघळली पाहिजे, त्यात एवढंच उकळवायचं आहे। त्याला जास्त शिजवायचं नाही, आपल्याला दुधातच शिजवायचं आहे। फक्त हे साखर वितळेपर्यंत ह्याला शिजवायचं आहे। 2 मिनिटात होऊन जाईल। तर आता हे दूध जे आपण गरम करायला ठेवलं होतं ते गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी ही मिल्क पावडर टाकत आहे। मिल्क पावडर टाकून हे असं लगेच हलवून घ्यायचं। ह्याच्यामुळे काय होणार आहे की आपलं दूध जास्त आटवायची गरज नाही आणि खीरसुद्धा अशी रबडीसारखी घट्टसर रबडीसारखी टेस्ट येणार त्याला। त्यामुळे तुम्ही एकदा ही ट्रिक वापरून पहा। आता आपण जे ते शेवया पाण्यामध्ये हे केलं ते आता ह्याच्यात टाकून घेऊया। आणि वेलची पावडर ही नेहमी मी शेवटीच टाकते, अगोदर टाकत नाही, कारण त्याचा सुगंध राहण्यासाठी मी वेलची पूड ही नेहमी शेवटी म्हणजे आता ह्या स्टेजला टाकणार आहे। ही अशी पाव टीस्पून मी वेलची पूड टाकत आहे त्यात। दूध हे आधीच आपलं आपण करून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला आता जास्त वेळ हे करायची गरज नाही आहे। शेवया आपण पाण्यात शिजवून घेतलेल्या आहेत। फक्त त्या दोघांचा एकजीव होण्यासाठी फक्त 5 मिनिटं आपण स्लो गॅसवरती, एक उकळी येईपर्यंत स्लो गॅसवरती आपल्याला हे दूध असंच ठेवायचं आहे।
आणि 5च मिनटं त्याला खीर आपली रेडी होईल. लागते, तुम्ही एकदा खाऊन पहा. आणि ही तुम्ही पुरीबरोबर किंवा अशीही खाऊ शकता. ही खीर खूप छान लागते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, शेअर करा. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हे पाहता आपली 5 मिनटानंतर मी गॅस बंद केला आहे आणि आपली खीर बघा, त्याला वर कसा छानसा थर आलेला आहे, घट्ट असा. आणि ही खीर खूप चविष्ट